तर मग काय म्हणता पोट्ट्यो, आज आम्ही चाललो होतो मंदिरात. मग कसा अचानक भयानक आज प्लॅन झाला, म्हणलं आम्ही मंदिरात जाऊया. सरले घेतलं सोबत आणि आम्ही निघालो मंदिराकडं. रस्त्यानं पाहता पाहता एवढी गर्दी दिसली की भयानक. वाटिकेवर तर गर्दीच पाहून मावेना. मग गेलो पुढे. पुढच्या चौकात पाहिले माणसं दिसले ना बा एवढे मोठे. आता कसं करा, गाड्या गाड्या. मग आम्ही अचानक चाललो पुढे पुढे. मग आलो मंदिरा चौकात. मंदिरा चौकात पोचतात आता विचार पडला गाडी कुठे लावा. मग रस्त्यानं चालता चालता आम्हाला रस्त्यानं दिसलं मग पार्किंगमधून सरकत आम्ही गेलो दुसऱ्या रस्त्यानं. मग आलो दुसऱ्या रस्त्यानं मंदिराकडे घेतला टर्न. मग आम्ही निघालो सारखे पुढे. मग आलो मग आम्हाला दिसला आकाशात पक्ष्यांचा थवा. मग म्हटलं वा रे वा. मग आलो मंदिराच्या गेटावर. श्रीचे दर्शन घेण्यासाठी खूप दिवसाची इच्छा होती, कारण की आजपासून आम्ही नवीन व्लॉग चालू केला ना, म्हणून. मग पवनदादा भेटले. मग मंदिराचं दर्शन घेता एंट्री केली. एंट्री करती गर्दीच गर्दी. मग आम्ही आतमध्ये आलो. समाधी दर्शनाकडे गेलो. रस्त्यात गेलो आम्ही, लाईनीत होतो तर आमचे सिनियर सर सगळे मिळाले. मग तिथून मंदिराचा निसर्ग बघा. मग दर्शनासाठी आम्ही आतमध्ये गेलो. तेवढ्यात कॅमेरा बंद केला. नंतर मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही प्रदक्षिणा केल्या. मग तिथून बाहेर निघालो दर्शन घेऊन. तर मग रस्त्यानं चालता गर्दीच गर्दी, लोकांची फोटो काढायची. मग रस्त्यानं आलो पवनदादासोबत. पवनदादाला म्हटलं चला आपण चपला घेऊ. चपला घेतल्या, दादांना बाय बाय केला. मग रस्त्यानं चालता गेटाजवळून पवनदादा आणि आमची सगळी पलटण आम्ही निघालो. रस्त्यानं चालता ओळा अचानक भयानक शिवाजी महाराजांचा इतका मोठा फोटो दिसला की पाहूनच अंगाला शहारा आला. रस्त्यानं चाललो. हा पोट्टा आमच्या मागेच ये. याला म्हटलं काय बे तुय, तरी आवरेस ना, सोबतच येतो म्हणे. मग त्याला सोबत घेतलं ना आम्ही निघालो रस्त्यानं आलो. अचानक भयानक तो पोट्टा डबल मागे. म्हटलं आता तुझं म्हणणं काय, तरी म्हणे नाही म्हणे मी सोबतच येतो म्हणे. मग घेतलं आलं सोबत. निघालो मग आम्ही रस्त्यानं. ते काका म्हणत आम्हालाही घेतलं की नाही व्लॉगमध्ये. म्हटलं काका आजपासूनच स्टार्टिंग. मग रस्त्यानं झुडिओचे लाईटच पाहिले. ते दिसले तर आकाशात एवढं मोठं भयानक सर्कल दिसलं की काय बापा. म्हटलं काय आहे. पाहिलं तर आकाशी पाळणा होता. म्हटलं एक दिवस याच्यात बी बसू. मग रस्त्यानं आम्ही डायरेक्ट गेलो कॉलेजले. झालं आमचं.